आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 8 मध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे। याबाबत त्यांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे। प्रभाग क्रमांक 8 या प्रभागात बहुसंख्य मुस्लिम बांधव वास्तव्यास असून सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे। अशा परिस्थितीत नागरिकांना गेल्या 10 दिवसांपासून बिना पाण्याचे राहावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत। निवडणुकीच्या काळात या भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात पुरवले जात होते, मात्र निवडणुकीनंतर अचानक पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। पुढील 8 दिवसांच्या आत प्रभाग क्रमांक 8 मधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व नियमित करावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्त, महापौर तसेच संबंधित अधिकारी यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाची राहील, असा इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे। 10 ते 12 दिवस झाले प्रभाग क्रमांक 8च्या चौधरी मोहल्ला, रेतीबंदर, गोविंदवाडी अशा बऱ्याचशा माझ्या प्रभागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाण्याची इतकी समस्या झाली आहे की पहिले जो पाणी म्हणजे 10-15 मिनिटं जरी यायचा तो सुद्धा गेले 10 दिवस बंद झालेला आहे। उलट मी रमजान लागण्याच्या आधी महानगरपालिकेला पत्र देऊन अशी मागणी केली होती की तुम्ही मला पाणी सध्या जे 1 टाईम देताय ते 2 टाईम देतात, तुम्ही आमचं 1 टाईमचंही पाणी बंद केलंय। आज मी लेखी पत्र दिलंय आणि हर्षल गायकवाड जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांना भेटले, त्यांनी मला असं सांगितलंय की लवकरात लवकर ते पाण्याची समस्या सोडवणार। जर हे पाण्याची समस्या यांनी सोडवली नाही तर आयुक्तांच्या घराबाहेर अण्णा आंदोलन करणार।